नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण एक छोटीशी कथा ऐकणार आहोत. आपल्या चित्तवृत्तींचा त्या भगवंतामध्ये लय होणं यालाच योग असं म्हणलं आहे. आणि हा लय अनेक मार्गांनी साधता येतो. त्याच्यामधले एक महत्वाचं अंग म्हणजे कथाश्रवण. ज्या वेळेला आपण भगवंताच्या गुणांचं वर्णन करणारी, भगवंताच्या लीला वर्णन करणारी कथा ऐकतो, त्या कथेमध्ये आपलं मन समरस करतो, त्यावेळेला सुद्धा या चित्तवृत्तींचा लय होत असतो. आता उदाहरण बघायचं झालं तर एक छोटीशी कथा आपण बघू. एका गावामध्ये एक पुराणिक बुवा राहत होते आणि त्या गावाच्या सगळ्या लोकांना ते रोज पुराणातल्या वेगवेगळ्या कथा ऐकवायचे. अशीच एकदा रामायणाची त्यांची कथा सुरू होती आणि कथेमध्येच काही कामानिमित्त त्यांना अचानक बाहेर जायची पाळी आली. त्यावेळेला त्यांच्या मुलाला त्यांनी कथा करायला म्हणून सांगितलं. त्यांचा मुलगाही अत्यंत विद्वान होता, हुशार होता, पण कथा करायचा त्याला अनुभव नव्हता. आणि पण आपल्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे बाबांची कथा तो लहानपणापासून ऐकत आलेला आणि त्या दिवशी मंदिरामध्ये कथा करायला हा मुलगा गेला. आपल्या बाबांच्या जागी त्या आसनावरती बसून, त्या व्यासपीठावर बसून त्याने अत्यंत छान कथा करायला सुरुवात केली. नेमकी रामायणामधला प्रसंग आलेला तो सीता हरणाचा प्रसंग. रावणानं सीतेला कसं पळवून नेलं याचं अगदी रसभरीत वर्णन तो मुलगा करायला लागला. ती कथा ऐकत असणाऱ्या श्रोत्यांमध्ये एक ठाकूर बसलेला होता. या ठाकुराने सगळी ती कथा ऐकली. ती कथा ऐकता ऐकता तो त्या कथेमध्ये एवढा तल्लीन झाला, एवढा रंगून गेला की त्याला कसलं भानच उरलं नाही. ज्या वेळेला सीतेला रावणाने हरण करण्यासाठी म्हणून आपल्या विमानामध्ये घातलं आणि आता बळजबरीने घेऊन जायला लागला, ही कथा त्या ठाकुराने ऐकली आणि तो अत्यंत चिडला. त्याच्या रोमारोमामध्ये स्फुरण चढलं आणि जागीच उठून उभा राहिला. ताडकन आपली बंदूक त्याने घेतली आणि तो पुराणिकांच्या समोर, या मुलाच्या समोर आला आणि अत्यंत त्वेषाने त्याने विचारला, अहो, मी इथे बसलेला असताना माझ्या रामरायाच्या सीतामाईला कोण घेऊन जातो? रावण. अहो, तो रावण कुठे गेला मला सांगा. आपण कथा ऐकतो आहोत हे सगळं तो विसरून गेला आणि संपूर्ण देहभान हरपून तो कथा ऐकत असल्यामुळे कथेमध्ये रंगून गेलेला होता. त्या माणसाचा तो आविर्भाव त्या ठाकुराचा बघितला आणि हा मुलगा घाबरला. त्याला काहीच अनुभव नव्हता, त्यामुळे घाबरून त्यानं सांगितलं, रावण दक्षिणेकडे गेला. असं ऐकलं मात्र आणि तो ठाकूर तात्काळ मंदिरातून निघाला. त्याने आपला घोडा काढला आणि दक्षिणेच्या दिशेला घोडा घेऊन निघाला. हातामध्ये बंदूक घेतलेला हा ठाकूर रावणाला शोधत शोधत दक्षिणेकडे निघाला आणि त्याच्या समोर एकच गोष्ट दिसत होती की रावणानं माझ्या सीतामाईला पळवून नेलं, या रावणाला मी आता पकडणार. सगळं देहभान हरपून आपला घोडा घेऊन तो निघालेला ठाकूर घोडा पळत 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 एका तटावर त्याने टाकला आणि अक्षरशः पुढे काय आहे याचं सुद्धा भान त्याला उरलं नाही. समोर दरी दिसत असतानाही देहभान हरपून गेलेल्या त्या ठाकुरानं कसलाही विचार केला नाही आणि आपला घोडा त्या दरीमध्ये घातला. आता अक्षरशः अशी वेळ आली की त्याचा जीव जाईल, पण तरीही त्यानं पर्वा केली नाही, कारण त्याचं देहभान हरपलं होतं. संपूर्ण त्याचं चित्त हे रामकथेमध्ये एवढं मिश्रित झालं होतं, एवढं रंगून गेलं होतं की त्याच्या मनामध्ये एकच गोष्ट होती की मी माझ्या सीतामातेला शोधून आणणार. आणि श्रोते हो, कल्पना करा, एवढी ज्या वेळेला आपली चित्तवृत्ती त्या परमेश्वराच्या ठाई लीन होते तेव्हा त्या भगवंतालाच आपली काळजी असते हो. रामराय स्वतः आले, त्यांनी याचा घोडा वरच्यावर सावरला, त्याला उचलून घेतलं आणि तात्काळ त्याला मोक्ष प्रदान केला. म्हणजे काय तर कथा ऐको किंवा कोणतीही साधना आपण करत असू, नामस्मरण करत असू, पण त्यामध्ये आपली चित्तवृत्ती जोपर्यंत लीन होत नाही, आपण संपूर्ण देहभान हरपून जोपर्यंत त्या गोष्टीमध्ये समरस होत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. वास्तविक या ठाकुरानं एवढंच केलं की कथा ऐकताना संपूर्ण त्याचं चित्त कथेमध्ये लीन केलं. त्यामुळे वास्तविकतेचं भान तो विसरून गेला आणि परमेश्वराच्या ठाई त्या रामकथेमध्ये एवढा लीन झाला. म्हणून समर्थांची आवडती कथा ही रामकथा आहे. समर्थ म्हणतात, कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, पण समस्तांमध्ये श्रेष्ठ या राघवाची. अशी ही रामकथा समर्थांना अत्यंत प्रिय होती आणि सर्वच मुनिजनांना, सर्वच संत सज्जनांना नेहमी प्रिय असणारी ही रामकथा सगळ्यांनाच मोक्ष देणारी आहे. जय जय रघुवीर समर्थ.